टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत घुंदौली में गणेश विसर्जन के अवसर पर बहुत ही अच्छा व्यवस्था किया गया था ग्राम पंचायत के तरफ से। और वहाँ पे गांव में सभी गणेश भक्तों को बता दिया गया था कि कौन किस टाइम आएगा विसर्जन करने के लिए। सबको टाइमिंग दिया गया था, जिसके वजह से वहाँ पे ज़्यादा गर्दी नहीं हुआ और बहुत ही शांतिपूर्वक विसर्जन हुआ। और बहुत ही शानदार व्यवस्था किया गया था, जहाँ पे विसर्जन के टाइम कोई घटना न घटे, इसलिए वहाँ पे अच्छी तरह से नाव बनाया गया था, जिस पे बप्पा को ले जा कर के कुछ लोग है बीच पानी में छोड़ते थे। तो ये व्यवस्था बहुत ही अच्छा रहा। और वहीं पे विशेष तौर पर सांसद श्री बाला मामा साहब पहुँचे हुए थे और उनका परिवार भी पहुँचा हुआ था, जहाँ पे उन्होंने गणपति बप्पा का दर्शन किया, आरती भी किया और उनका स्वागत ग्राम पंचायत के द्वारा किया गया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य।
तुझवीन शंभो मतकोमतला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र गणपती बाप्पा मंगलमूर्ती
प्रभु नायका माझे ज्या ठिकाणी मनराय माझे मोरया मोरया विचारतानी तुझी सेवा करुणा अन्याय माझे पोटार तोटी मोरया मुक्ती दलारी मुक्ती मोरया ये गुड थिंग आई तो ये साइड ला ये साइड हाँ ठीक है ऊपर आई मैं फोटो भी ले रही हूँ, भेज दूँगी। इधर भी देखिए, इधर भी थोड़ा सा पोषते
आपण बंधू भगिनींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतोय। आज गणपतीचं विसर्जन आहे। आमच्या ग्रामपंचायत गुंडवलीने अतिशय सुंदर असं व्यवस्थापन केलेलं आहे। म्हणजे जे चालेल ना, आमच्या ग्रामपंचायत गुंडवलीने इथं सुंदर व्यवस्थापन केलेलं आहे, सुंदर नियोजन आहे की कुठेही कोणाला त्रास होणार नाही अशा प्रकारचं काम इथे चालू केलेलं आहे। आणि स्वर्गीय डॉक्टर नानासाहेब सन्मान प्रतिष्ठानतर्फे एक अनोखा उपक्रम इथं चालू केलेला आहे। तिथे निर्माल्य देवाबरोबर आपले तलावात जाते, पाण्यात जाते आणि तलावाचं पाणी खराब होतं, ते निर्माल्य हे जमा करतात आणि ते वेगळ्या असं याच्यासाठी म्हणजे खतासाठी वगैरे वापर करतात, त्याच्यामध्ये सेंद्रिय खतासाठी वापर करतात। त्या सर्वांना मी त्या सर्वांचं अभिनंदन करतोय। ग्रामपंचायत गुंडवलीचं अभिनंदन करतोय, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, संपूर्ण गावकरी आणि या प्रतिष्ठानचं अभिनंदन करतो आणि इथं थांबतो। धन्यवाद। सर, एक चीज और आपसे पूछना था, देखा जाए तो ग्राम पंचायत में बहुत अच्छा जो है यहाँ पे किया गया है, आपको क्या कुछ कमी लगा जो अगले साल इन्हें सुधार करना चाहिए, ऐसा कुछ लगा आपको? खरं म्हणजे इथं व्यवस्था अतिशय सुंदर केलेली आहे। थोडासा ट्रॉल्या ज्या आहेत त्या पुढच्या वर्षी 1च्या ऐवजी 2 करायला पाहिजेत, कारण ते गर्दी होते, जास्त गर्दी होते आणि लोकांची गैरसोय होते। त्याच्यामुळं पुढच्या वर्षी जर 2 ट्रॉल्या केल्या तर सोयी चांगली होईल। हां, आणि खरं म्हणजे सगळ्या लोकांच्या गावकऱ्यांचं सहकार्य आम्हाला, गावकरी संपूर्ण गाव आणि गावात राहणारे बाहेरचे नागरिकसुद्धा इथं बघण्यासाठी, हा देखाव बघण्यासाठी चांगल्या पद्धतीने जमा झालेले आहेत। त्या सर्वांना सुद्धा मी शुभेच्छा देतोय। धन्यवाद।